मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवरती मनसेची ताकद दिसून येते आणि या 125 जागांसाठी मनसेकडे चांगले उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायला तयारही झालेत। जागा वाटपाच्या चर्चेच्या आधी मनसेकडून 1400 जागांची यादी देखील तयार करण्यात आली आहे। ठाकरेंच्या सोबतच्या युतीच्या आधी मनसेनं मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांचा आढावा घेतला। आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याच्या नंतर जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवरती काही गंभीर असे आरोप केले। मुंबईमधल्या मतदार याद्यांमध्ये परप्रांतीयांचं नाव घुसवण्याचं काम हे भाजपनं केलं असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। मुंबईमधील मतदार याद्यांमध्ये 90% परप्रांतीय नावं असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। भाजपला मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बसवायचा आहे आणि त्यामुळे परप्रांतीय मतदार घुसवले जात असल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला। मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघामध्ये परप्रांतीय आणि दुबार मतदार असल्याचं देखील संदीप देशपांडे यांनी दाखवून दिलं। ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत। मग ही परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही। परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे। नाव आहे फहद गुलाम मोहम्मद पठाण। त्यांचा ईपीआय आहे ना, ROL 4565677 ईपीआय क्रमांक आहे। वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण। घर क्रमांक 77K। आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत। मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला? आणि मग तो जर घर क्रमांक ते नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली? आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होतंय? आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे एक 5 नावं त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम। तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष। दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष। दीपक वाधवानी। पाहुयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षामधल्या 2 महत्त्वाच्या